नाही तर कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं नाही. हे आता आमचं थोडं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेत्या. उद्या 2-4 दात पडले लोक म्हणतील उरफाटा बोलायला लागला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून द्याला. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोकांना काय घेणं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग केलं. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, काय घेणं. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बिम काही करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम सगळ्या लबाड आहेत. कोणाला वेळ नाही. खरंय का खोटंय बोला. कोण नाही. तुमची ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत. त्या जगाचं काही घेऊन नसले. अंगात ताकद आहे, खिस्सा गरम आहे, तोपर्यंत तुमच्या घरात तुमचं वजन आहे. तुमचा पोरगा तुमचं ऐकेल, पण त्याला शिकवणारी कोणी येत नाही मॅडम. तोपर्यंत बायकोला ताई म्हणणारी लोक आहेत. ताई बायकोला करेक्ट. वासना आहे ती. आता शिक झाली, नवरी झाली बुद्धी, नवरा झाला काम, सासू झाली वासना. आता त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा कोण सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता फास्ट मध्ये बोला पटापटा. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज. अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय सोन्याचा दंभ आहे. आणि आज एक वाक्य सांगा, जी माणसं नामापासून पराडमुख आहेत ती माणसं भयानक अहंकारी आहे. आता नुसतं म्हणणं नाही एखाद्याला टाळ नीट वाजव, आपण टाळ तुम्ही पुन्हा देवळा का दिसलो ना माझ्या बापाचा सुद्धा नाही. आणि गाजलं काही येत नाही. दंभ येतो. याचं कारण माहिती का, ज्ञान कमी झालं का दंभाचा अंका. ज्ञान दिंड्या बिंड्या वाढल्या का म्हणून एखाद्याला दिंडीत नुसतं म्हणलं ना हा बंग म्हणू नको, दुसरी दिंडी. दुसरी दिंडी नाही, डायरेक्ट नवीच दिंडी. हा डायरेक्ट लगेच रथ बांधवा, टेम्पो करा, 2-4 येडे संघ घ्या. त्याच्यात एकाला भजन येत आहे, एकाला काहीच येत नाही. आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तोच दिंडीचा कारभारी आहे. तो काकड्यालाही नसतो, हरिपाठाला नाही, फक्त वही. कोणची राहिली आणि राहिले कोणची हरिपाठ. मी मग सांगितलं आपला माऊलीचा विषय झाला. आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो, गावांमध्ये मंदिरं झालेत, सप्ते झालेत, पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे. हरिपाठच देवळांनी नाही. काही म्हातारी माणसं आहेत गावात ही अशी इतकी दरिद्री आहेत, दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे ही. कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. आणि येळभर उताना पडतो देवळात तांगड्या खाजीत.
आणि भारी पाठाचा टाइम झाला, चला आता ती वळतील, राहिलं नाही. अजून 10 वर्ष नाही. महाराज आता बाबा थकले, जुने महाराज मंडळी थकली, आमच्या वयाची जेवढी माणसं जर थकले, तुम्हाला विनोद वाटेल, नवी मंडळी देवळाकडे यायलाच राहिली नाही. अजिबात माणसं राहिली नाही. तुम्ही दिंड्या तपासा, सगळे वैतागेल माणसं दिंडीत आहेत. तुम्ही सत्य तपासा, त्यागेल माणसं आहेत. या माणसाने आयुष्य घातलंय महाराज. तुम्ही निरीक्षण करा ना आयुष्य. मला एक सांगा महाराज, या संप्रदायाची धुरा सांभाळायला या जुन्या शरीरावाल्यांना जळ किती खावा लागली असेल. अरे आता सुविधा आहेत, आता माईक आहेत, आता ही सिस्टीम आहेत, आता मंडप आहेत. काल कीर्तनांचा असा होता, आंब्याच्या डहाळ्याच्या मंडपात सप्ताह व्हायचा. एखादं भोंग लावलं जायचं. त्यावेळेस या माणसांनी तुकोबा ज्ञानोबाचा प्रचार गावोगाव केलाय. आता काहीच नाही. आता कीर्तनकारांनाही तकलीफ नाही, गायक वादकांना तर अजिबात नाही. पूर्वी कीर्तनकार देवळात झोपायचे, पहाटी काकडा करायचे. आज गायक वादकाला सेपरेट रूम आहे, त्याच्या जेवणाची लिस्ट आहे. काय काय खातो तू, आणि काम एकच करतो, एकच चाल आहे करतो, संपलं. आता मजा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? पण महाराज इथं आयुष्य गेलं. महाराज गेली जुनी माणसं. महाराज पुन्हा ऐसे होणे नाही. आणि 10 वर्षाने ना गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही म्हणून दाखवा त्याला. आपल्याला कोण म्हणणार आहे आरती? आज जर संप्रदायामध्ये नवीन मंडळी उतारली नाही तर काहीच राहणार नाही महाराज. काय नाही, 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना. कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं, तिला म्हणावं फक्त बोटवर कर. तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून कर, तुला आदर्श माता पुरस्कार देतो. काय करीत होती तू? आता जर डॉक्टर आणले आमदारानं कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या, त्यातल्या 100 बाया येड्या निघतील. येड्या. तुम्ही चेक करून पहा. कशा पायी माहिती का? या घरातल्या मालिकांपायी. या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा. थोबाड वासू वासू मालिका पाहायच्या घेण्याने नाही. अरे आकली आहे का तुम्हाला काही? ते बघू एका जागेवर थांब ना तू. लोक तू एकच पाहत मी जीव काढितोय. काय झालं मालिका? काय ते मालिका? आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय? सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे. तुम्हाला भेज आहे का काही? थोबाड वासू वासू मालिका पाहते. बरं पाहिलं गप्प बसावा ना. ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तो म्हणला ते मरू दे, जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरंय का खोटं आहे? खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला, बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरंय का खोटं आहे? बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही. आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या मजा बिजा आहे. कीर्तनकाराचं जगणं अशाश्वत आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. त्या शास्त्राचं नाव आहे दंभ. 40% ऐका दंभ नीट. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. फक्त 2दा जातात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज उचकून लावली.
आजपासून शेळके साहेबांच्या वाढदिवसापासून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? जायलाच पाहिजे. वाटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ धरा, परत तोंड पाहू नका. पण वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज गावांमध्ये काहीच होऊ देऊ नका. शाळा मंदिरं बनवा, सुद्धा काही गोष्टी. आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही उच्च पदावरचे सगळे लोक झेडपीच्या शाळेत आहेत. आज शाळेकडे जर गावानं लक्ष दिलं नाही, संपला कार्यक्रम. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमची क्लिप करायची, आम्ही बोललो आमच्या बातम्या करायच्या. इंद्रिकरचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं त्या लफड्यांमध्ये. 30 वर्षात रोज 9 लफड आहे माझ्या भावती. उठलो का सुरू आलं होते. नाही आता लिंक लागेल मग अशी, मग मजा नाही राहील. शाळेकडं गावातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज उच्च पदावर सगळे झेडपीचे लोक आहेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आज आपल्या पिढींचं काय आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलाल. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगूनच टाकतो. बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरेनं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले, 40,000 लावले 1,000ची पार्टी दिली, 1.5 लाख लावले दुकान विकलं. दुकान विकलेली माया पुढे बसले 3 जण. आता नाव सगळं सांगत. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 शहाणी निघाली घर सुधराया. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे. ए 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीचं करायचं काय? मग 3 गुंठे इका, पप्पूचं कर्ज बरा. पप्पू प्यायला लागला. मग पप्पूचा बाप म्हणला, अगं पप्पू प्यायला लागला आपला, पिऊ द्या. आपल्याला कुठं लई आहे आणि तो कुठं कायम पितोय. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढं बसेल येतात. खरं आहे का खोटं आहे बोला. पिढी संपवली तुम्ही. पिढी. मुलीचं तेच केलं ना. मुलीचं काय केलं तुम्ही? काय केलं मुलीचं तुम्ही? काय केलं तुम्ही? तुमची पोरगी प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? माहित नाही? घेवर माही शपथ माहित नाही तुला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते तुला समजत नाही? जाताना दप्तर नेत नाही तुला कळत नाही? शाळा 5ला सुटे ती पोरगी 9ला घरी येते. आल्यावर जेवत नाही. मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलं का तुला समजत नाही? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. तू काय वामाला बसलो तुला? आणि आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, हो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना, मग तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो ना. मग तिचा 1 तास रोज डोंगराला राहतो. आता काय बोलायचं? लोकांना राग येतोय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. लोकांना राग येतो. पण शेळके साहेबांच्या वाढदिवसाला पहिलं काम सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, आठवड्यातून एकदा शाळेकडे गेलंच पाहिजे. गावात एक गोष्ट कमी झाली तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत. आज इतकी बिकट
इतकी बिकट परिस्थिती आहे महाराज आज, इतकी बिकट. उगाच वारकरी संप्रदाय आहे म्हणून ह्या जगात आपल्याकडे महाराष्ट्रात आता ते वाढदिवस शब्द आला माझ्याकडून नवीन वर्षाऐवजी म्हणून त्यांनी सांगितलं नवीन वर्षाला वाढदिवस आपल्याला म्हणा काय हरकत आहे. नाहीतरी परत आमदार झाले म्हणले नवीन वाढदिवसच झालाय ना. गेलं बॉम्बाला सगळं. विठाल आज इतकी वाईट परिस्थिती आहे लोकांना राग ना तर बाबा आहेत बोलू नये मला तळतळ येते. या वस्तू ती खरं आहे का खोटं आहे सांगा महाराज. इतकं वाईट चित्र आहे आज बसलेले सगळे लोक आहे का. आत्ता तुम्ही माझ्या पुढे मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. एब्रॅ माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. 100 पोरांमध्ये जो बोलला जो खरा बोलेल तो सकाळी नसेल असा नियम झालाय. बोलला का त्याचा गेम. पण हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ या 4 वर्षात 1च मिनिटात सांगतो पुढे जातो. सांगू का पुढे जाऊ. या 4 वर्षात दशक्रियेला जायची लाज वाटते महाराज लाज. बाप जिवंत आहे मुलगा गेला हो गेला. बाप जिवंत आहे मुलगा गेला. मुलाच्या प्रेताजवळ आई डोकं ठेवून रडते याच्यापेक्षा काय वाईट. पाप केलाय का त्या आईनं पाप. रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली हातीचा गुन्हा आहे. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले हातीचा गुन्हा आहे का. या 4 वर्षामध्ये एखादं प्रेत जर लगवी एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लादाली पोरं उड्या हाणतात. तो उड्या काय माहित त्यांना माझा बाप गेलाय. काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली. काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात. काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं गाई कुठं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटवला माझा बाप. आई पेटवला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग पाठ करतं सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला. पोरं म्हणतात खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला. आज माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मला भूक लागली. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा मेलाय. ते पोरग पाठ करतात आईला जाऊन सांगतात मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. आई खाली पडते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. हो इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची. इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत महाराज. भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांचे लुगडे. भांडे विकले. काय गुजीरवाणी बाळ आहेत. 5वीची पोरगी आणि 3रीचा पोरगा सांगा महिला सगळ्या शाळेतून आला येताना हसत हसत येतात का उड्या मारीत गप्पा मारीत येतात. गप्पा मारीत बहीण भावाच्या गप्पा कशा असतो वा वा. ए
आज लई लिहायला सांगितलं मला, बहिणीनं म्हणायचं. भावानं म्हणायचं ते तर जाऊ दे, मला निबंध सांगितला आहे. कोणाच्या गप्पा आहे? बहीण आली, भाऊ, आणि घरी गेलो, बहीण घराजवळ आलं ना, बहिणीने म्हणायचं एक काम करशील का, हं, मला एक आकृती काढून देशील का संध्याकाळी आकृती. तो म्हणला देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागल. तो आम्हा निबंध लिहायचा, मी तुझी आकृती काढीन. काय बहीण भाऊ, मग तिला राग आला, मला निबंध लिहायला लावला ना, मग त्याची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं नुसते बुक्के खायचे, बुक्के, रडायचं नाही, नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला हात लावला, हिनं अख्खं घर गोळा करायचं. रस्त्यातच मारामारी. मग आता भावाची मार खायची कॅपॅसिटी संपली. मग त्याच्याकडे आयडिया, केस धरायचे. केस धरले का बहीण आकाळली आणि पळायचं. आले घराजवळ, आई ओट्यावर बसली होती. बाळा सुटली शाळा? आई आज याला मारलं सरांनी. का? अगं याने रात्री गृहपाठ लावता लिहिला. बाळानो आता अभ्यास करा. 5वीची पोरगी आहे बरं. आई भूक लागली, आई भूक लागली का आई? टोपलं घेतलं, भाकर चुरली, कालवण ओतलं आणि दोघं जेवायला बसली. 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला? ए 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला? आई जेव ना, आई तू जेव, 2-3 घास खाय ना आई, खाय. आईला माहित होतं भाकर एकच आहे, खाणारे दोघे जण आहेत, आपला गुदारा लागणार नाही. मग मी संध्याकाळी जेवण. 5वीच्या पुरीचं वाक्य ऐका. आई जेव, आई जेव. संध्याकाळी तू जेवणार नाही आई, नाही जेवणार. का? माझा बाप तुला दारू पिऊन आल्यावर रोज मारतो आई, तुला नाही जेवू देत, जेव. दोघांचं जेवण झालं, लिहायला बसले. दारुड्याचा आवाज आला. बहिणीच्या कुशीत भाऊ घुसला. ती त्याची बहीण नाही आज, ती त्याची आई आहे. तो 3रीला आहे आणि ती 5वीला आहे. कडकडा मिठी मारली. बापानं 2-4 शिव्या दिल्या. बहिणीच्या कुशीत भाऊ झोपी गेला. झोपला भाऊ. बहिणीनं तोंडावर गोधडी घेतली आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारत हे 5वीची पोरगी गोधडी तोंडावरून काढून पाहते. हे मी मालिका सांगत नाही तुम्हाला, हो ही गोष्ट सांगत नाही. हे आज कीर्तनात बसलेल्या 60% बेवड्यांच्या घरातली चित्र आहेत. लग्न जमावणारे दलाल सुद्धा नीट ऐका. हे लग्न जमावणारे जे दलाल आहेत ना, नवरदेव पेट असेल तुझी पोरगी त्याला दे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय भानगड आहे. बुद्धी नावाची नवरी आहे, काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे आणि दंभ नावाचा सासरा आहे. इथं आलो आपण. आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. या हिच्या कोण होतील? नंदा. त्या नंदांची नाव ऐका. 4 नंदा आहेत ना, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. नंदा. आता त्या नंदांना 6 भाऊ आहेत. आता हे 6 भाऊ हिचे कोण झाले? दीर. त्या दीरांची नाव ऐका. 3रा अध्याय म्हणतो पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात आणि शस्त्र नाही पण कापतात. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, चिखले विण रोविती, पाशके विण गोविती. ते 6 जण कोण झाले हिचे? दीर. त्यांची नावच कोण माहिती तुम्हाला? क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि याच्यात ती पोर नांदती.
आणि तिचा बाप तिला न्यायला आला नवरीला. नवरी कोणी? गेलं बॉम्बल बुद्धी. शेळके साहेबांनी 9व्या वर्षाला सप्ताह ठेवला. पुरीचा बाप गेला. बाई चल काल्याचं कीर्तन आहे. बाबा त्यांना विचारा. त्यांना विचारलं जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा माझं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा म्हणजे सासूला. येईन बाई मुलगी पाठवा. काय येई बुवा दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव बुकती घरात बुकते. तिचंही कुणी मानावं घेत नाही. मग याई बुवा अहो मुलगी पाठवा. काय याई बुवा मी तर वांग्यातला आहे. बाप रडला. बाई आलतो न्यायला तुला पण मग इच्छा आहे बाप आहे शेवटी. नाही पाठवलं तुला. डोळ्याची कड ओली झाली. कुणाची? बापाशी. पोरगी काय म्हणली माहिती? बाबा बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. का? माझ्या दारात येऊन तुम्ही रडणं हे तुम्हाला शोभत नाही आणि ह्याच्यात तुमचा अपमान नाही माझा अपमान आहे. माझ्या दारात तुम्ही रडायचं नाही. अगं पण बाई इच्छा होती न्यायची. बाबा तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना याला मी जबाबदार नाहीये तुम्ही जबाबदार आहे. अगं बाळा तू असं का बोलती? बाबा तसं नाहीये. एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुम्हाला माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली नसती. कामे नदी चित्ताने दे सांभाळून घ्या. माता माऊली पाचारिता माता
शब्द बहिरा धालो नर देही एका बहिरा धालो नर देही एका बहिरा धालो नर देता बहिरा धालो नर देता एका जनार्दनी स्मरणाता एका जनार्दनी बहिरा धालो या जगी बहिरा धालो या जगी बहिरा धालो साधु संताची नाचलेली हरी भक्ताची स्तुती नाही केली श्रीनिवासा गावाने एका जनार्दनी आता उलटे फिरायचे तुम्ही म्हणून एक पहिलंच सुधरा ना आम्हाला काही आता पोरगी काय म्हणते बाबा तुम्ही रडले मांडणे आता माझं ऐका म्हणजे कोणाचं मुलीचं रडले तुम्ही माझ्या दारात म्हणजे तुमचा अपमान झाला पण त्याच्यापेक्षा जास्त अपमान माझा झाला पण बाबा तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला त्यामुळे त्या खट्याळ सासूची माझी गाठ झाली त्याच्यामुळे तो येडा नवरा आपला येडा सासरा झाला आणि त्या नंदननी मला त्रास दिला किती 4 आणि त्या 6 दिरांनी तर माझा खेळ केला मग आता बाबा ऐका मी काय करते बाळा काय करशील ग तू ऐका बाबा आता मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवेल वासना नावाची सासू नामात तल्लीन ठेईल दंब नावाच्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून देईल आणि 4 नंदांचे लग्न करून देईल आणि 6 दिरांना वाईलं काढून देईल आणि मग मी कोण राहील मी एकटी राहीन आणि मी एकटी राहिले ना माझी आतली घाण बाहेर गेली माझ्यावर संताची कृपा झाली आणि म्या पाहिला
बाबाजी चैतन्याची कृपा झाली, माझं दुधानं पालथं झालं. बाबाजी चैतन्याची कृपा झाली, माझं दुधानं पालथं झालं. निवृत्ती दादाची कृपा झाली, माझं दुधानं पालथं झालं. तुकोबरायची कृपा झाली, बहिणाबाईचं दुधानं पालथं झालं. तुकोबरायची कृपा झाली, निळोबा रायाचं दुधानं पालथं झालं. जनार्दन स्वामींची कृपा झाली, नाथ बाबाचं दुधानं पालथं झालं. वशिष्ठांची कृपा झाली, रामाचं दुधानं पालथं झालं. आणि कृपा झाली तर कृष्णाचं दुधानं पालथं झालं. पालथं झालं. आणि आज साहेबांनी एवढ्या मोठा कार्यक्रम केल्यामुळं एवढ्या परिसराला 5 दिवस 2 जेवणं मिळाली, ज्ञानदान अधिक पंगत. आणि आता एवढ्या लोकांच्या आशीर्वादावर ते नवीन वर्षाचं सुखबीक जाऊ द्या, पण ह्या कार्यक्रमाचे आयोजक करणाऱ्या माणसाला बाकी 3 पिढ्या पुरेल एवढा आशीर्वाद मिळाला. आणि त्या आशीर्वादाला आशीर्वाद बाबांची उपस्थिती राहिली. म्हणजे आजच्या ह्या सप्त्याचा 5 दिवसाच्या तुमचा बाबा हजर राहिले, इथं कळस सरला. आता कोठे 10वे मन तुमचे